हॅलो एव्हरीवन, वेलकम टू एसके सर्स मॅथ्स अकॅडमी. सुरुवात करूयात आपण पहिल्या रिडक्शन फॉर्म्युलेने. रिडक्शन फॉर्म्युलेमध्ये दोन गोष्टी पाहिजेत. एक तर आपल्याला इंटिग्रेशनचे सगळे फॉर्म्युला येणं एक्सपेक्टेड आहे. डेफिनेट इंटिग्रल बद्दल आता आपण चर्चा करणार आहे आणि त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स माहिती पाहिजेत. चांगल्या पद्धतीने त्याचे फॉर्म्युलेशन्स पाठ पाहिजेत, त्याच्याशिवाय आपल्याला होणार नाही. सो आता पहिल्यांदा आपण सुरू करूया. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्समध्ये सुरुवात आपण नेहमी साईनने करत असतो, तर इथे साइन आणि कॉस ह्या दोन फंक्शनच्या रिलेटेड आपल्याला रिडक्शन फॉर्म्युले सुरुवातीला बघायचे. आता मग चर्चा करूयात. पहिला रिडक्शन फॉर्म्युला जो आहे तुमचा, इंटिग्रेशन 0 to π/2 साइन x रेज टू n dx, राईट. सो याचं आन्सर लिहिताना लक्षात घ्या, एकदम सिंपल आहे, फार काही लोड घ्यायचा नाही. फक्त काळजी काय घ्यायची आहे की लिमिट्स हे 0 to π/2 आहेत का हे बघा. जर हे 0 to π/2 असेल गॅरंटीड आणि पॉवर जर साइनची n असेल तर ह्या n पॉवरवरून आपल्याला याचा आन्सर सांगता येणार आहे. n जो नंबर आहे तो इथे लिहिला, त्याच्यातनं 1 सबट्रॅक्ट केला आणि तो न्यूमरेटरला लिहायचा n-1 आणि मग ही सिरीज आहे चालू राहणार. मग n-1 झाला, इथे लिहायचा n-2, त्याच्यानंतर इथे लिहायचा n-3, ओके, अँड सो ऑन. हे असं चालत राहणार. आणि मग पुढे गेल्यानंतर इथे समजा जर तुमच्याकडे 3 असेल, इथे जर तुमच्याकडे इथे जर तुमच्याकडे 4 येईल तर इथे काय असणार आहे, 3 असणार. मग इथे 3 म्हटलं, इथे काय असणार 2 आणि इकडे असणार 1. आणि शेवटला खूप जास्त इम्पॉर्टंट आहे π/2. आता डायरेक्ट हेच फायनल आन्सर आहे का प्रत्येक वेळी? नाही. तर ह्या इंटिग्रेशनचं आन्सर जे आहे ते डिपेंड्स करतं. कोणावर डिपेंड आहे ते? तर त्या एनच्या नेचरवर. म्हणजे एन हा इव्हन आहे की ऑड आहे त्यानुसार. मग हे जे लिहिलंय ना आपण फॉर्म्युला, हा कोणासाठी आहे? इफ एन इज इव्हन. म्हणजे जेव्हा इव्हन असेल तेव्हा लक्षात ठेवायचं मल्टिप्लिकेशनला काय जोडायचं आहे, π/2. विसरायचं नाही. इव्हन आलं की π/2 लिहायचं आहे. क्लिअर? ओके. आता हे झालं इव्हन साठी. जर दिलेला नंबर एन जो आहे तो जर ऑड असेल तर काय करायचंय? काही नाही, ही सेम प्रोसिजर फॉलो करायची आहे आणि हेच कॅल्क्युलेशन करत राहायचं. शेवटला π/2 जोडायचा नाही, एवढीच काळजी घ्यायची. n-3. ओके. सो हे असं करत करत जायचंय आणि याच्यामध्ये मात्र लक्षात ठेवा, शेवटला π/2 च्या ऐवजी शेवटला 1 असणार आहे आणि इथं जर 1 आहे तर याचा अर्थ इथे 2 असणार आणि इथं 3 असणार. आता हे काय पाठ करायचं नाही. पाठ काय करायचंय? फक्त इव्हन असेल तर π/2 ने मल्टिप्लाय करायचंय आणि जर इव्हन नसेल तर शेवटला π/2 नसतो, शेवटला डायरेक्ट काय असतो? 1 असतो. एवढं लक्षात घ्यायचं. याच्या पलीकडे काहीही वेगळं लक्षात घेण्याची गरज नाही. कमीत कमी गोष्टी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे बाकी काही गोष्टी ज्या आहेत त्या कॉमन सेन्सने लक्षात ठेवायच्या आहेत. ओके. सो आता हे दोन म्हणजे एकच फॉर्म्युला आहे, त्याचे दोन व्हर्जन्स आपल्याला कळाले बेस्ड ऑन द नेचर ऑफ एन. हे झालं साइन साठी. आता त्याच्यानंतर मग कॉस साठी काय वेगळं आहे का? बिलकुल नाही. यू आर लकी की तुम्हाला साइन साठी जे फॉर्म्युले आहेत तेच कोणासाठी वापरता येणार आहेत? कॉस साठी वापरता येणार आहेत. म्हणून आपण डायरेक्ट याच्यावर काही प्रॉब्लेम्स घेऊयात, काही एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी घेऊयात, म्हणजे तुम्हाला जास्त बऱ्यापैकी क्लिअर होऊन जाईल. एकदम इझी आहे, डोंट वरी. आता मी काय घेतोय समजून घ्या. हे एमसीक्यू साठी येणार आहे, खूप महत्त्वाचं आहे. एमसीक्यू साठी व्हेरी इम्पॉर्टंट. सो पहिलं एक्झाम्पल आपण बघूयात. इंटिग्रेशन फ्रॉम 0 to π/2 साइन रेज टू n x dx. आता इथे n च्या ऐवजी चेंज होणार, इथे काहीतरी स्पेसिफिक व्हॅल्यू असेल. असं एमसीक्यू माहिती, तुम्हाला एमसीक्यू येतो आपल्याला, बरोबर? मग आता याचं आन्सर कसं काढायचं? तर ह्या फॉर्म्युलाचा यूज करायचा असेल तर पहिल्यांदा हे ठरवायला लागेल. काय ठरवायला लागेल आपल्याला? एनचं नेचर काय आहे. म्हणून आपण म्हणणार हिअर n इज इक्वल टू 6 आणि तो काय आहे? इव्हन आहे की ऑड आहे? इव्हन आहे, बरोबर. 2 ने डिवाइड करता येतं त्याला, म्हणून तो इव्हन आहे. आणि म्हणून मग आपण फॉर्म्युला वापरणार आहोत. ओके. काय फॉर्म्युला? 0 to π/2 साइन रेज टू 6 x dx इज इक्वल टू, काय सांगितलं मी, काय शिकवलं? तुम्ही फार या फॉर्म्युला पडू नका. डोक्यात एवढंच ठेवा की इव्हन आलं की π/2 ने शेवटला मल्टिप्लाय करायचं. बाकी लॉजिक सिंपल. म्हणजे काय करणार? हा जो नंबर आहे तो नंबर इथे लिहायचा 6, त्याच्यातनं 1 मायनस करायचे 5 आले, परत त्याच्यातनं 1 मायनस करायचे, ते इथे खाली जायचे 4, परत त्याच्यातनं 1 मायनस केला 3 आलं, परत इथे काय करायचे 2 आणि मग इकडे काय 1, बरोबर. आलं की नाही? बरोबर बसलंय ना ते. आणि शेवटला मल्टिप्लाय करायचे कशाने? π/2. कशाने मल्टिप्लाय करायचे? π/2 ने मल्टिप्लाय करायचं आहे. आणि मग याच्यात जर काही पॉसिबल असेल, कट वगैरे होत असेल तर ते कट वगैरे करून घ्यायचं, डायरेक्ट आन्सर लिहून टाकायचं. इथे कट होतं बघा, 3 1 जा 3, 3 2 जा 6. सो माझं फायनल आन्सर ह्या ठिकाणी काय येणार आहे बघा. इथे आन्सर येणार आहे 5π अपॉन, इथे काय शिल्लक राहते बघा बरं. इथं राहणार आहे 4 2 जा 8, 8 2 जा 16, 16 2 जा 32. सो हे आन्सर आलं 5π/32. हे फर्स्ट एक्झाम्पल झालं. ओके. सो फर्स्ट एक्झाम्पल. आता दुसरं एक्झाम्पल बघूयात आपण. आता हे काय झालंय, याच्यामध्ये साइनच घेतला होता आपण आणि पॉवर जी आहे ती काय होती? इव्हन होती. आता थोडंसं चेंज करूयात. तुमच्या मनामध्ये एक प्रश्न असेल की सर प्रत्येक वेळी लिमिट्स फिक्सच π/2 पाहिजे, 0 to π/2. हो, ही तर गंमत आहे की तुम्हाला मी सांगितले त्याच फॉर्मॅटमध्ये ते पाहिजे तरच रूल. म्हणजे एखाद्याचा 0 to π असेल तर हा फॉर्म्युला वापरता येणार नाही. त्याच्यासाठी मी कन्व्हर्जन फॉर्म्युले सांगणार आहे तुम्हाला. आता सध्या एवढं लक्षात घ्या. सो 0 to π/2 आहे तुमच्याकडे. आणि मग आता समजा मी एक्झाम्पल घेतलं साइन रेज टू 5. चला साइन रेज टू 9 घेऊ आपण, थोडं जास्त कॅल्क्युलेशन होईल.
मग आता तुम्ही काय करणार आहात, हेच लॉजिक वापरायचं आहे. तुम्ही म्हणणार आहात हिअर n इज इक्वल टू 9 आणि तो काय आहे, ऑड आहे. आणि तो जर ऑड असेल तर तुम्हाला आता कुठलं वापरायचं आहे, लॉजिक सेकंड वालं. फार काय वेगळं नाही, फॉर्म्युलाकडे बघू नका, लक्षात ठेवा फक्त π/2 नाहीये त्याच्यामध्ये, एवढं लक्षात ठेवायचं. जर इव्हन असेल तर π/2 असेल आणि जर इव्हन नसेल तर π/2 नसेल, ऑड असेल तर π/2 नाही. ओके चलो, मग आता हे जर सॉल्व्ह करायचं असेल आपल्याला 0 to π/2, तर आपण 9 पासून स्टार्ट करणार. 9 त्याच्यानंतर त्याच्यातनं 1 सबट्रॅक्ट करायचे, म्हणजे काय येणार 8. मग हा सिक्वेन्स असा चालू ठेवायचा, 7 नंतर 6 नंतर 5 नंतर 4 नंतर 3 नंतर 2. बघा बरं आलं की नाही, 2/3 वगैरे बरोबर, आणि शेवटला 1 असणार आहे. ओके, π/2 चा विषय येत नाही कारण हा ऑड आहे. मग आता हे जेव्हा तुम्ही सॉल्व्ह कराल तेव्हा काही गोष्टी कट होत असतील तर कट करूयात. फॉर एक्झाम्पल इथे तुमच्याकडे काय कट होणार आहे बघा, 3 1 जा 3, 3 2 जा 6, एवढं कट झालं. आता याच्या पलीकडे अजून काही कट होण्याची पॉसिबिलिटी आहे का, तर चेक करूयात आपण. तर तशी कुठलीही पॉसिबिलिटी मला इथं दिसत नाही, बरोबर, कट होणार नाही. मग ते जे आन्सर असेल ते ऍज इट इज ठेवायचे. ओके, सो इथे काय ना 4 2 जा 8, ओके 8 2 जा 8 8 जा 64 2 जा. तुम्ही म्हणाल सर एवढं कॅल्क्युलेशन वगैरे करत बसायचं का, हो, कारण हे तुम्हाला प्रॉपर आन्सर आलं पाहिजे. असं का सांगतोय, कारण हे आन्सर एमसीक्यू मध्ये, हे क्वेश्चन कशात येणार आहेत, एमसीक्यू मध्ये, आणि आपल्याला त्याचे करेक्ट आन्सर लिहिता येणं एक्सपेक्टेड आहे. लक्षात ठेवा, आला तर सिंपल 1 मार्क्स साठी, नाही तर मोस्टली या टॉपिकवर 2 मार्क्सला एमसीक्यू होतो. सो याला लाईटली घेऊ नका, 2 मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत तिकडे. ठीक आहे, सो हे आता क्लिअर झालंय मला वाटते. आता आपल्याला पुढे काही एक्झाम्पल्स अजून घ्यायचे आहेत, ज्याच्यामध्ये हे झालं साईनच्या बाबतीत. आता कॉस्टच्या बाबतीत, पण मला सांगा कॉस्टच्या बाबतीत काय फार वेगळं सांगितलं का मी, नाही, तेच लॉजिक आहे, फॉर्म्युले सुद्धा तेच आहे. समजा कॉस रेस टू 4 केलं आपण आणि याचा आन्सर लिहायला सांगितलं, तर याचा आन्सर कसं लिहिणार आपण. आता मला वाटतं क्लिअरिटी आहे. 4 काय आहे, इव्हन आहे. सो डायरेक्ट कुठनं स्टार्ट करायचं, इथे लिहायचंय 4. 4 नंतर काय होणार, -1 केलं 3, नंतर इकडे 2 आणि इकडे 1, आणि काय जोडायचंय त्याला, इव्हन आहे. लक्षात घ्या, हा नंबर जो दिसतोय आपल्याला हा काय आहे, इव्हन आहे, आणि म्हणून कशाने मल्टिप्लाय करायला सांगितलं, इव्हन असल्यावर π/2. आणि मग याचं आन्सर जे येणार आहे ते काय येणार, जर कट करता येत असेल तर कट करा, अदरवाइज काही नसेल होत तर डायरेक्टली हा 3π अपॉन 4 2 जा 8 8 2 जा 16, सॉल्व 3π/16. तर आपण आता अगोदरचे जे फॉर्म्युले पाहिले त्याच्यात एक गोष्ट नोटीस केली असेल तुम्ही, न्यूमरेटर मधनं यांच्या सगळ्या व्हॅल्यूज मधनं आपण कुठले नंबर सबट्रॅक्ट करत असतो, तर आपण ऑड नंबर सबट्रॅक्ट करत असतो, म्हणजे n-1 n-3 n-5 असं सबट्रॅक्ट करतो. व्हेरॅज डिनॉमिनेटर मधनं सगळीकडे काय सबट्रॅक्ट करतो, n-2 n-4 n-6 असं सबट्रॅक्ट करतो. हे लॉजिक कुठेतरी कॅच करून ठेवायचं. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की सर प्रत्येक वेळी साइन रेस टू समथिंग असं सेपरेट येईल का, कॉस रेस टू समथिंग सेपरेट येईल का, हो सेपरेट येतात, पण काय होईल जेव्हा दोन्ही फंक्शन्स एकत्र दिले असतील तर, तेच आता आपल्याला बघायचं. मग समजा मी काय बोलतोय, तर ती ही केस सांगतोय मी तुम्हाला, 0 to π/2, आणि आता ह्या केसमध्ये साइन x रेस टू m आणि कॉस x रेस टू n, हा अशा प्रकारचं जेव्हा इंटिग्रेशन आपल्याला दिलेलं असेल तर त्या केसमध्ये आपल्याला काय करायचं किंवा कुठला फॉर्म्युला वापरायचा आहे ते तुम्हाला आता मी सांगणार आहे. आता इथे काय इव्हन ऑड वगैरे ह्या भानगडी पडू नका, मी एकदम सिंपल ठेवण्याचा प्रयत्न करेल, हे एकदम इझी करून सांगण्याचा प्रयत्न आहे माझा. फार काही लोड घ्यायचा नाही, सिंपल आणि सरळ गोष्टी आहेत. तुम्हाला काय शिकवलं मी आता, की जो काही वर जी काही पॉवर असते ती पॉवर विचारात घ्यायची आणि त्या पॉवर पासून स्टार्ट करायची. आणि मगाच्या फॉर्म्युल्यामध्ये मी डिनॉमिनेटरला सुरुवात केली ती लिहिण्याला, जी पॉवर होती, समजा फक्त साइन असता किंवा कॉस असता, तर समजा ही कॉस असता तर आपण n कुठं लिहिलं असता, डिनॉमिनेटरला लिहिलं, करेक्ट. मग आता सुद्धा तेच लॉजिक लावायचं, पण आता अडचण काय, फक्त n एका एकटा किंवा फक्त m एका नाही तर दोन्ही आहेत. मग काय करायचं, यस करेक्ट लॉजिक लावलंय तुम्ही. काय करायचंय, डिनॉमिनेटरला फक्त m किंवा n लिहायचं नाही, तर ऍक्च्युअली त्या दोघांची काय लिहायची, ऍडिशन लिहायची. एवढं एकदा कळलं की बऱ्याचशा गोष्टी सोप्या होऊन जाणार आहेत. m प्लस n, बरोबर. मग आता वर न्यूमरेटरला काय करायचंय, फार गोंधळ नाही करायचंय, हा m घ्यायचा m, आणि मी काय सांगितलं की न्यूमरेटर मधनं काय करत असतो आपण, काय सबट्रॅक्ट करतो, ऑड नंबर सबट्रॅक्ट करतो. म्हणून आता तुम्ही काय करणार, m मधनं ऑड नंबर सबट्रॅक्ट करायचे, बरोबर, जेवढे पॉसिबल होतील तेवढे. म्हणजे मग m मायनस काय करणार तुम्ही, m मायनस 3 नंतर m मायनस 5 अँड सो ऑन. आणि कुठपर्यंत करायचंय, जोपर्यंत त्यांची सबट्रॅक्शन एकतर 0 मिळत नाही, म्हणजे 0 घ्यायचा नाहीये आन्सर, याचं जर सबट्रॅक्शनचा 0 आला तर घ्यायचा नाही, आणि निगेटिव्ह पण नको, निगेटिव्ह पण नाही आली पाहिजे. ठीक आहे, सो अशा पद्धतीने करायचंय. मग एमचं सगळं कॅल्क्युलेशन झाल्यावर मग कोणाकडे वळायचं, n कडे. मग n साठी पण सेम, n-1 n-3 n-5 अँड सो ऑन. आता n ची व्हॅल्यू काय त्याच्यावरती डिपेंड करतं. आता पण हे झालं तुमचं न्यूमरेटरचं. डिनॉमिनेटरला काय करणार आपण, तर डिनॉमिनेटरला काय करायचंय, ही जी काय ऍडिशन आहे त्याच्यातनं नंबर सबट्रॅक्ट करायचे आहेत. म्हणजे काय सांगा, कुठले नंबर सबट्रॅक्ट करायला सांगितलं मी डिनॉमिनेटरला, मगाच्या फॉर्म्युल्यामध्ये वर जर आपण ऑड नंबर सबट्रॅक्ट करतो, वर न्यूमरेटर मधनं जर ऑड नंबर सबट्रॅक्ट करतो, तर डिनॉमिनेटर मधनं कुठले नंबर सबट्रॅक्ट करायचे आहेत, करेक्ट,
इवन नंबर सबट्रॅक्ट करायचे. म्हणजे काय, m प्लस n मायनस 2, त्याच्यानंतर m प्लस n मायनस 4 अँड सो ऑन. सो अशा पद्धतीने हा एक जनरलाइज फॉर्म्युला तुम्हाला सांगितला, खूप सोपा आहे. जर तुम्हाला याचा काय मिनिंग लागत नसेल तर फार लोड घेऊ नका, प्रॅक्टिकली तुम्हाला जमणार आहे ते 100%. आपण प्रॅक्टिकली करून बघूयात. आणि महत्त्वाचं म्हणजे एमसीक्यू ला येणार आहे, त्याच्यामुळे आपल्याला डायरेक्ट आन्सर काढणं एक्सपेक्टेड आहे. 4 ऑप्शन्स आहेत, त्याच्याला करेक्ट ऑप्शन निवडायचं आपल्याला. सो फर्स्ट एक्झाम्पल आता तुमच्या समोर ठेवतो मी. 0 to π/2 sin raised to 5 आणि त्याच्यानंतर cos x raised to 4 dx. ओके, आता मी काय सांगितलं होतं, याचा आन्सर लिहायचं म्हणजे काय करायचंय. पहिल्यांदा मुद्दा क्लिअर आहे आपल्याला की डिनॉमिनेटरनं स्टार्ट करायचंय, आणि डिनॉमिनेटरनं स्टार्ट करायचं म्हणजे ह्या दोन्ही पॉवरची काय घ्यायची, ऍडिशन. करेक्ट. सो काय लिहायचंय, 5 + 4. आणि मग हे झाल्याच्या नंतर काय करायचंय, यांची जे काही ऍडिशन येणार आहे त्या ऍडिशन मधनं काय करायचे, इवन नंबर सबट्रॅक्ट करायचे, म्हणजे 2 चे मल्टिपल नंबर सगळे सबट्रॅक्ट करायचे. मग ही जी ऍडिशन आहे 5 + 4 काय येणार, 9 मायनस काय सबट्रॅक्ट करायचे, 2. मग 9 मायनस काय, 4. मग 9 मायनस काय, 6. लक्षात येते तुमच्या. ओके, ह्याप्रमाणे कुठपर्यंत जायचंय. एक तर आन्सर 0 नाही आलं पाहिजे, बरोबर. म्हणजे काय पॉसिबल आन्सर काय आलं पाहिजे, काय म्हणत आपण 1 आलं पाहिजे किंवा 2 वगैरे, पण 0 नको आणि निगेटिव्ह नको. मग 6 झालं. 9 - 8. आता याच्या पुढे 9 - 10 लिहून चालेल का नाही, त्याच्यामुळे निगेटिव्ह येईल, म्हणजे ते घ्यायचं नाही. मग आता न्यूमरेटरकडे येऊया. इथे बघा सुरुवात करूयात 5 मायनस काय करतो, न्यूमरेटर मधनं कुठले नंबर सबट्रॅक्ट करतो आपण, 8 ऑड नंबर सबट्रॅक्ट करतो, बरोबर. म्हणजे काय लिहायचं, 5 - 1 नंतर 5 - 3. आता मला सांगा 5 - 5 अशी टर्म चालेल का, 5 - 5 अशी टर्म घेऊन चालेल का, तर अशी टर्म चालणार नाही, त्याच्यामुळे आन्सर 0 होईल आणि सगळं स्पॅनिश होऊन जाईल. सो ते नकोय आपल्याला, आणि म्हणून असं चालणार नाही. सो 5चं झालं. आता 4 कडे येऊयात. मग 4 - 1 आणि नंतर 4 - 3, बरोबर. कुठले नंबर सबट्रॅक्ट करतोय, न्यूमरेटर मधनं ऑड आणि डिनॉमिनेटर मधनं कुठले सबट्रॅक्ट करतोय, इवन. एवढं लक्षात ठेवायचं. आता कॅल्क्युलेशन करायचे व्यवस्थित. 5 - 1 4, त्याच्यानंतर 5 - 3 म्हणजे 2, 4 - 1 म्हणजे 3, 4 - 3 म्हणजे 1. डिनॉमिनेटरला काय, 9 इंटू 9 - 2 म्हणजे काय येणार आहे, 7. 9 - 4 म्हणजे 5 येणार. 9 - 6 म्हणजे काय येणार आहे, 3. आणि 9 - 8 म्हणजे काय येणार आहे, 1. आणि मग हे कॅल्क्युलेशन जेव्हा आपण करू तेव्हा याचं आन्सर काय येणार आहे बघा. जे काही कट होत असेल तर कट करूया. 3 ला 3 कट झाला, बाकी तर काही कट व्हायला काही ऑप्शन नाहीये. मग आता इथे 4 2 जा 8 अपॉन इथे काय येणार आहे मग सांगा आता, 9 इंटू 7, बरोबर. सो 63 इंटू 5. मग अशी केलं होतं वाटतं, हे आलं होतं सेम. 5 3 जा 15 म्हणजेच काय आलं, 315. ठीक आहे. सो अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन्स करायचे, हे तुम्हाला मी या ठिकाणी मला सांगायचंय. आता मला त्याच्यात काही फार आपल्याला डिफिकल्ट जाणार आहे का, नाही. सिंपल गोष्टी आहेत. फॉर्म्युला मी तुम्हाला इवन ऑडच्या भानगडीत टाकलेलं नाही, डायरेक्ट कॅल्क्युलेशन करता येतात आपल्याला. पुढे बघूयात आपण अजून काही गोष्टी. समजा दुसरं एक्झाम्पल, अजून एखादं एक्झाम्पल क्लिअर होण्यासाठी, कारण एक्झामला येणार आहे एमसीक्यू साठी. सो दुसरं एक्झाम्पल मी इथे देतो. 0 हे तुम्ही सॉल्व्ह करून बघायचं लगेच सायमल्टेनियसली, आपल्याला जमतंय का. सो sin x raised to 7 and cos x raised to 3. ओके. सो सिंपल गोष्ट आहे. आपल्याला कुठं स्टार्ट करायचे, डिनॉमिनेटरला. आणि डिनॉमिनेटरला काय लिहायचं, पहिल्यांदा ह्या दोन्ही पॉवरची ऍडिशन लिहायची, बरोबर. या दोन्ही पॉवरची ऍडिशन लिहिली, मग काय येणार सांगा, 7 + 3, बरोबर. मग त्याच्यातनं काय झालं, 10. मग ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपर लिहायला लागतील आपल्याला. 7 + 3 म्हणजेच मग 10 मायनस काय सबट्रॅक्ट करायचं, इवन की ऑड नंबर, इवन नंबर. म्हणजे 10 - 2, त्याच्यानंतर 10 - 4, 10 - 6 आणि 10 - 8 इथपर्यंत जायचंय. आता न्यूमरेटरला काय करणार आहोत आपण, इथे 7 - 1, 7 - 3, 7 - 5, बरोबर. 7 - 7 लिहून चालणार नाही. इथे येणार 3 - 1 आणि 3 - 3 लिहून चालणार नाही. लक्षात ठेवा, परत एकदा सांगतो, न्यूमरेटर मधनं कुठले नंबर सबट्रॅक्ट करायचे, सगळे ऑड की इवन, ऑड. आणि डिनॉमिनेटरला आल्यावर सगळे कुठले सबट्रॅक्ट करायचे, इवन नंबर. हे असं लक्षात ठेवायचं आहे. आणि मला वाटतं ते लक्षात ठेवण्यापेक्षा प्रॅक्टिकली आपल्याला ते जमणार आहे 100%. सो काय ना, 6 इंटू 7 - 3 काय येणार आहे, 4. 7 - 5 काय येणार आहे, 2. आणि 3 - 1 काय येणार आहे, 2, बरोबर. सो अशा पद्धतीने आता इथे काय येणार, 7 + 3 10 इंटू काय येणार आहे, 10 - 2 8, इथे 6, इथे 4 आणि इथे 2. ओके. आता याचं फायनली जेव्हा कॅल्क्युलेशन करू तेव्हा काही गोष्टी कट होतील. 6 ला 6 कट झाला, ह्या 2 ला हा 2 कट झाला, ह्या 4 ला हा 4 सुद्धा कट झाला, ह्या 2 ला हा काय कट झाला, इथे
8 बरोबर, 2 4 जा 8 वर सगळे कट झालेले आहेत. सो 1 अपॉन काय राहिलंय 40 हे आन्सर आलेलं आहे. काय आलं 1 अपॉन 40. सो अशा पद्धतीने आपल्याला एक सिंपल फॉर्म्युला सांगितलाय, त्याचा यूज करून आपल्याला अशा प्रकारचे कॅल्क्युलेशन्स करता येणार आहेत. हे काही कन्व्हर्जन फॉर्म्युले आहेत जे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. आता फक्त तुम्ही सिम्पली एक गोष्ट लक्षात ठेवायची की इथे पॉवर काय आहे, म्हणजे इव्हन आहे की ऑड आहे, त्यानुसार आपले आन्सर्स बदलणार आहेत. अगदी सिंपल गोष्ट बघा, मगाशी मी तुम्हाला बोललो होतो की ते जे काही फॉर्म्युले तुम्हाला सांगितले मी, ते कधी ऍप्लिकेबल आहेत, इफ अँड ओनली इफ लिमिट्स आर फ्रॉम 0 to π/2. जेव्हा 0 to π/2 असं लिमिट असेल तेव्हाच ते वापरायचे. मग आता जर तुमच्याकडे 0 to π असं लिमिट दिलेलं असेल तर मग काय करायचं, सिंपल आहे. तुमच्या सगळ्यांना ही एक कन्व्हर्जन माहितीच आहे. कुठलं, पाय इज इक्वल टू काय असतं 2 × π/2 बरोबर ना. पाय म्हणजे काय 2 × π/2 ला 2 कुठे पाय मिळेल, म्हणजे याचा अर्थ इथं कुठला मल्टिप्लिकेशनचा फॅक्टर आलाय, मल्टिप्लिकेटिंग फॅक्टर कुठला आलाय 2, म्हणून इथे काय लिहिलंय 2 लिहिलंय बरोबर. सो इकडे सगळीकडे काय दिसणार आहे, जेव्हा 0 to π हे लिमिट असेल तेव्हा त्याचं कन्व्हर्जन आपल्या नॉर्मल 0 to π/2 फॉर्मॅटमध्ये आणण्यासाठी काय आहे, मल्टिप्लिकेशनचा फॅक्टर कुठला आहे 2 आहे बरोबर. हे लक्षात आलंय तुमच्या. मग आता इथे बघा, इथे मी काहीच लिहिलं नाही, याचा अर्थ काय एम हा इव्हन असू द्या किंवा ऑड असू द्या काय फरक पडत नाही, म्हणजे 0 to π कन्व्हर्जन फक्त 2 ने मल्टिप्लिकेशन करून नॉर्मल फॉर्मॅटमध्ये येऊन जातं, काही फरक पडत नाही. इथे मात्र फरक पडतो. कॉस्ट जेव्हा असेल तेव्हा मात्र, जेव्हा इव्हन असेल तेव्हा तुमचा आहे तोच फॉर्म्युला येतो बरोबर, फक्त 2 लागतो. पण गंमत अशी, ऑड असेल तर काय आनंदी आनंदकडे 0. एक ऑब्झर्व केला असेल, जेव्हा जेव्हा तुमच्याकडच्या व्हॅल्यू ऑड असतील तेव्हा तेव्हा तुम्हाला 0 मिळणार आहे. पण हे थोडंसं अजून जास्त इंटरेस्टिंग आहे, हे थोडंसं आयएमपी आहे. का आयएमपी आहे, कारण इथे साइन रेस टू समथिंग आणि कॉस रेस टू समथिंग अशा पॉवर आहेत. पण आपल्याकडे असणाऱ्या ह्या दोन पॉवर पैकी आपल्याला साइनच्या पॉवरचं काही घेणं देणं नाही. लक्षात घ्या मित्रांनो, फक्त कॉस्टची पॉवर विचारात घ्यायची. कॉस्टची पॉवर जी असेल ती जर इव्हन असेल, कॉस्टची पॉवर एन कोणाची पॉवर आहे कॉस्टची, ती जर इव्हन असेल तर तुमचं हे ऍज इट इज लिहायचंय आणि 2 ने मल्टिप्लाय करायचंय. आणि जर यांची पॉवर ऑड असेल तर आन्सर डोळे झाकून काय लिहायचं 0. याचा अर्थ कळाला का, म्हणजे एवढं सगळं लिहिलंय तुम्ही आणि यांची पॉवर जर एवढं सगळं असा प्रॉब्लेम आहे आणि यांची पॉवर जर ऑड असेल तर याचा आन्सर डायरेक्ट 0 लिहायचं. एमसीक्यू मध्ये एक ऑप्शन असेल 0, डायरेक्ट आन्सर मिळणार आहे. म्हणजे लक्षात घ्या, हे सोपं होऊन जातं, फक्त समजलं पाहिजे. इथं बघा, आपल्याकडे जेव्हा 0 to 2π असे लिमिट्स असतील तेव्हा मात्र काय होणार आहे, तेव्हा काय प्रॉब्लेम काय होणार आहे लक्षात घ्या, 4 येतो. कसा 4 येतो ते समजून घ्या. कसा 4 येणार आहे सांगा, 2π इज इक्वल टू, जर आपल्याला π/2 पाहिजे असेल तर तुम्ही जर त्याला 4 ने मल्टिप्लाय केलं तर काय येणार आहे सांगा मला, बरोबर ना. परत 2π मिळेल की नाही, म्हणून काय मल्टिप्लिकेटिंग फॅक्टर काय आला 4, म्हणून सगळीकडे काय लिहिलंय 4 4 4 लिहिलेलं आहे. ओके, साइनचं सिंपल आहे, 4 येतो फक्त. इथे पण हे फक्त कॉसचं सिंपल आहे, 4 येतो. आणि हे मात्र इंटरेस्टिंग आहे, एम आणि एन दोन्ही जेव्हा इव्हन असेल, एम आणि एन ह्या दोन्ही पॉवर जेव्हा इव्हन असेल तेव्हाच तुम्ही असं एक्सप्रेशन लिहायचे. सॉरी, इथे 4 राहिलं लिहायचं बरं का, इथे काय लिहायचंय 4. ओके, 4 हा मल्टिप्लिकेटिंग फॅक्टर आहे. आणि जर याच्यापैकी एम आणि एन पैकी कुठलाही बाकी कॉम्बिनेशन येऊ द्या, एम इव्हन आहे एन ऑड आहे, एन इव्हन आहे एम ऑड आहे, किंवा दोन्ही ऑड आहेत तरी फरक पडत नाही. आपलं टार्गेट काय एम आणि एन दोन्ही इव्हन पाहिजे तरच हे असं लिहिता येतं, अदरवाईज प्रत्येक वेळी आन्सर काय येणार आहे 0. सिंपल. मी काय बडबड करून सांगतो, याच्यापेक्षा तुम्ही हे स्वतः नोटबुक मध्ये लिहा, थोडंसं समजून घ्या, मग तुम्हाला ह्या गोष्टी सोप्या वाटायला लागतील. याच्यानंतर आपण पुढच्या टॉपिकमध्ये खूप जास्त इंपॉर्टंट प्रॉब्लेम्स बघणार आहोत. ठीक आहे, फक्त आज जे काही एवढं घेतलंय ते रिव्हाइज करणं एक्सपेक्टेड आहे.